हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली गोवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, स्वानंद सुप्रेमासी सद्गुरु विश्राम महाराज की जय, स्वानंद सुप्रेमासी सद्गुरु श्रीमन महाराज की जय, स्वानंद सुप्रेमासी सद्गुरु मोर महाराज की जय, स्वानंद सुप्रेमासी सद्गुरु हरे बाबा की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, राम देवता माते की जय, कुलदेवता माते की जय। ओम नमो जी भगवंता, तुझ नमो जी अव्यक्ता, कवित्वती वसुदेव सुत द्यावी मज, मगधात्म आदिशक्ती, जिजानी परब्रह्म प्रकृती, चैतन्य माया विख्याती ईश्वर शक्ती नमस्कारिणी, आता नमो विश्वजननी, जी अर्जुनाची मोहिनी, आता नमो येतुनी महाशेश्वर, आता नमो कवीश्वर, जाही वर्णिले परमेश्वर, अरूपाणुन्याकार उपकार जगाशी प्रेम होती अज्ञानांतपुरी, परब्रह्म नियती बापुरी, त्यांच्या अर्पणाची गोडी काहीच परवडी नव्हती, त्यावेळा संस्थेचा प्रसाद तेने कथिला प्रेम होतो, तो संस्कृत अर्थवादून नकळेल कन्याने, म्हणून केले प्राकृत, पूर्वी व्यासाचे संस्कृत, म्हणून ओंकार बहुत झाले जगी, आता नमो भक्त भाग्यवंता, जे अनुसरले श्रीकृष्णनाथा, मग नमो माता पिता आणि मित्र कुला, या ओंकारास्तो नमस्कार, नमिला श्री ज्ञानेश्वर, आता नमो सद्गुरु जनी अज्ञानांधकार फिरिला, येथून कथा सांगेन पवित्र, जे मोक्षदायक गीताशास्त्र, हे प्रतिदिनी पडता पवित्र होते चतुर्भुज, या शास्त्राची थोडी देवनिरती अवधारी, उपमान्यामया धरित्री थोडीच असे, हे रोग व्याधीशी औषध, थोडी देहाचा पिडाकंद, तैसे जीवाचे भवबंधही भगवद्गीता, ते सांगेन अल्प थोडी, ऐकता यमदूत बापुडी, या विद्येची प्रौढी सांगे ज्ञानदेव, सांगे ज्ञानदेव, सांगे ज्ञानदेव, कुंडली गोवर्धा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मजरदई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष त्यातू विवेकावरी, मजरदई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष त्यातू विवेकावरी, मजरदई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष त्यातू विवेकावरी. आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरु दर्शन सोहळा, माऊली दर्शन सोहळा आणि सशिष्याप्रती, सद्गुरूप्रती असणारा स्नेहभाव, भक्तिभाव आणि ईश्वराखाली असणारी निष्ठा, सद्गुरूखाली असणारी निष्ठा, ही द्विगुणित व्हावी, सद्गुरु माऊलीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, त्या आशीर्वादाच्या योगाने भगवंताची सेवा, भगवंताचं नामस्मरण करण्याची एक प्रकारची
शक्ती ऊर्जितावस्थेत यावी यासाठी आपण सद्गुरू दर्शन घेत असतो. यावर्षी आपल्याला प्रत्यक्ष सर्वांना भेटता येत नाही आणि तुम्हालाही मला सर्वांना भेटता येत नाही, कारण आपण पाहतो आहोत जगामध्ये, विश्वामध्ये आज महामारीचं संकट आलेलं आहे. अनेक माणसं कोरोना नावाच्या या विषाणूला बळी पडत आहेत. ज्यांचं नशीब बलवत्तर आहे, ज्यांची शारीरिक क्षमता चांगली आहे, ते त्यातून वाचली आहे. पण तरी या रोगाचा प्रतिकार करायचा आहे, या रोगातून वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी जे जे काही म्हणून जे प्रयत्न आहेत, त्या सर्व प्रयत्नामध्ये सार्वजनिक ठिकाणी न जाणे, गर्दी न करणे, स्पर्श न करणे, तोंडाला मास्क बांधणे, शक्यतो घर न सोडणे, जेवढ्या म्हणून गोष्टी आपल्याला एकटं राहता येईल, संसर्गापासून दूर राहता येईल, यासाठी शासनाने ज्या ज्या काही गोष्टी सुचवलेल्या आहेत त्या आपण सर्वजण करतो आहोत, पाळतो आहोत. आणि म्हणून या ज्या महामारीचं संकट असल्यामुळं या वर्षी पंढरपूरची आषाढी वारी दिंडी सोहळा सुद्धा झाला नाही, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. जसं संसारिक जीवन जगत असताना आयुष्याची अभिलाषा असते, संसारातल्या जबाबदारी असतात, त्या पार पाडण्यासाठी आपण जगणं, आपलं कुटुंब सुरक्षित असणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे. पण त्याचप्रमाणे ज्यांनी पांडुरंगाच्या चरणाजवळ भक्तिभावाला वागून घेतलेलं आहे, ज्यांनी गळ्यामध्ये तुळशीमाळा धारण केलेली आहे आणि तुळशीमाळा ज्या वेळेला धारण केली त्यावेळेला भगवंताच्या सेवेला वाहून घेतलं, त्याची वारी पत्करली. आयुष्यापेक्षा आणि जीवनापेक्षा मरणप्राय गोष्ट की आपली वारी चुकणं, आपल्या लाडक्या दैवताला न भेटणं, याच्यासारखं दुसरं दुःख नाही. आणि हे दुःख भाविकाच्या, वारकऱ्याच्या, वैष्णवांच्या, नामधारकाच्या अंतःकरणात निश्चितपणे. पण हे जरी असलं, हा साधनांचा खटाटोप जरी असला तरी आपल्याला संत सद्गुरुनाथ वेळोवेळी सांगत असतात की देव केवळ देवळातच आहे असं नाही, सद्गुरू केवळ शरीरातच आहे असं नाही, तर देव षोडशी मानवा रावळी मंदिरी नादतो देवा आपल्या अंतरी. तसं तो देवळात आहे, तसं तुकोबारांनी एक ठिकाणी सांगितलं, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, कायाही पंढरी आणि आत्मा पांडुरंग, तो हा विठ्ठल परम. तेव्हा परमात्म्याची साधना किंवा सत्कार्य करीत असताना परमात्म्याची परिपूर्ण याच्यातच आहे की सगुण भक्ती करता करता आपल्याला निर्गुण स्वरूपाची ओळख व्हावी, त्याचं ज्ञान व्हावं आणि आपलं ज्ञान आपल्या ठिकाणी परमात्म्याचा वास कसा आहे याचा अनुभव आपण आपल्याशी घ्यावा. यासाठीच तर सद्गुरू आपल्याला आत्मबोध करत असतो. आणि म्हणून अशा आत्मबोधातून ठाईचा बेसोडी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, हे संतांनी आपल्याला वारंवार सांगितलं. न लगती साया सजावे मनांतरा, सुखे तो घरा नारायण. त्याप्रमाणे आवडी विठ्ठल गायीचे एकांती, एकांतामध्ये परमेश्वराचं चिंतन आणि साधना करण्याची आज गरज आहे. कदाचित परमेश्वरानं तशी परिस्थिती आणली असावी, म्हणजे जे घडतंय ते चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही, पण एवढं जग धावता आहे, आज जसे आपल्याला वाईट अनुभव येत आहेत, जो काही त्रास होतोय, त्याबरोबर काही चांगलं सुद्धा शिकायला या निमित्तानं आपल्याला मिळतंय. बऱ्याचशा गोष्टींमध्ये, व्यवहारामध्ये, संसारामध्ये, परमार्थामध्ये, अगदी परमार्थ जरी म्हटलं तरी आज इतकं हे वाढलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण
हळूच कधी बाह्य रंगाला आणि कर्मठपणाला अगदी आपण त्याच्यामध्ये भुलून जातोय, व्यस्त होऊन जातोय. आणि हे करताना परमेश्वराच्या ठाई जेवढं त्याच्या चरणाजवळ त्याचे चरण जेवढे आपल्या स्मरणात किंवा त्याचं नामस्मरण जेवढं आपल्या स्मरणात राहायला पाहिजे तिकडे कुठेतरी दुर्लक्ष होतोय. आणि म्हणून कधीतरी असं असलं पाहिजे की जे जगामध्ये आम्ही पाहतोय, विश्वाच्या रूपामध्ये देवत्वाला पाहतोय, संत रूपामध्ये देव पाहतोय, देवळामध्ये देव पाहतोय, तो देव आपल्या ठिकाणी कसा आहे त्याचा सुद्धा आत्मनात्म विचार आपण करणं आवश्यक आहे. सद्गुरू तर आपल्याला हेच देत असतात. आत्मनात्म वेगम ज्ञानम बहुती निर्मलम गुरुनाम बोधिता शिष्या बोल ब्रह्माती नव्हते. आत्मनात्म विचाराने आणि सद्गुरूच्या बोधाने शिष्य सद्गुरूच्याही पलीकडे जाऊ शकतो, एवढी ताकद सद्गुरू कृपेमध्ये आणि या ब्रह्मज्ञानामध्ये असते. ब्रह्मज्ञान म्हणजे कसं आहे, जे आकारमान आपल्याला सर्व काही जे भासतं आहे, जे दिसतं आहे, ते ज्याच्या योगाने आहे. आणि संत तर प्राचीन काळापासून आपल्याला सांगत आले की हे बाबा नश्वर आहे, हे बदलत आहे, हे आज ना उद्या नाश पावणार. मग त्याच्यामध्ये काय फरक आहे याचा आपण अनुभूती घेतोय. आज असंख्य माणसं या विकाराला बळी ठरली. आपल्याला वाईट वाटते का, तर ती माणसं गेली. पण आपण अहिंसेच्या बाजूने संत भूमिकेतून विचार केला तर तशीही अनेक जीव दिवसाला मरत असतात. फक्त माणसं कमी मरतात आणि प्राणी मात्र जास्त मरत असतात. मग तसेही जीव भरपूर जातात. कॅन्सरने जातात, टीबीने जातात आणि अन्य आजाराने जातात. आता हा याच्यावर उपाय अजून सापडला नाही आणि म्हणून हा भयानक हा रोग, हा विषाणू सर्वत्र खेळोपाडी पसरतो आहे. तो थांबवलं पाहिजे आणि थांबेल, आज ना उद्या थांबणार. आणि एक लक्षात घ्या, कोणाचा असा गैरसमज असेल की हा ईश्वरी कोप आहे, तर असं मुळीच नाही. देव कधीही कोणावर कोप करत नाही, कधीही करणार नाही. हे त्याच सर्व निर्मित आहे, त्यानंच केलेलं आहे. आपल्याच मुलाबाळावर आपण जसं कोप करत नाही किंवा कोण मरावं असं आपल्याला वाटत नाही, तसं देवालाही वाटत नाही. आणि आपण पाहतो संत महात्म्यामध्ये जे घडतंय त्याला काही ना काही हे कर्म बलवत्तर असतं, कर्म निष्ठुर असतं, प्रारब्ध असतं, संचित असतं, क्रियमान असतं. आज आपण पाहतोय जसे प्राण मरतायत तसं काही चांगले होऊन सुद्धा येत आहेत, बरे होऊन सुद्धा येत आहेत. मग त्यांच्या बाबतीत काय म्हणावं? तर मग शारीरिक क्षमता असेल किंवा त्याचं नशीब बलवत्तर असेल असंच आपण म्हणत असतो. आणि नशीब म्हणजे काय? आपलंच कर्म, आपलंच कर्म. जे पूर्वकर्म असेल, पूर्वजन्मी सुकृती केली ती फळाशी आली, किंवा पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले. तसं तुका म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला. आणि म्हणून या न्यायाने आज ह्या भयानक अशा ह्या परिस्थितीने आपल्याला घरात राहणं भाग पाडलेलं आहे. आणि म्हणून आपण कुठं प्रवास करू शकत नाही, कुठं जाऊ शकत नाही. आणि म्हणून प्रत्यक्षपणे शरीराने एकमेकाला भेटू शकत नाही. आज मला हे काही आवडते असं मुळीच, म्हणजे मला रात्र झोप लागत नाही या विचाराने. आपण आज अनेक वर्ष आपले ऋणानुबंध जमल्यापासून, आपले संबंध जमल्यापासून, आपली ओळख झाल्यापासून, आपण एकोप्याने पंढरपूरची वारी सुरू केल्यापासून, हा गुरुपौर्णिमा उत्सव सुरू केल्यापासून, अगदी मुंबईपासून तर खेड्यापाड्यातून हा गुरुपौर्णिमा उत्सव पावसाळ्यात येतो, कामाचा हंगाम असतो, लावणीचा हंगाम असतो. काही वर्षी तर मुसळधार पाऊस पडून पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. या सगळ्याची कामा न बाळगता एखाद्या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवाला कोण आलं नाही किंवा झाला नाही अशी ही वेळ पहिलीच असेल. काही वर्षी कुणाला फोन जात नाहीत, निमंत्रण जात नाहीत, पण ते लक्षात ठेवून कॅलेंडरवर बघून, पंचांगमध्ये बघून, एकमेकाला विचारून लोक भेटतील त्या गाडीनं त्या उत्सवाला आपापल्या सद्गुरूंच्या ठिकाणी, आपापल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी आपापल्या मठामध्ये, मंदिरामध्ये, आश्रमामध्ये, गुरुनिवासामध्ये अगदी आवर्जून या ठिकाणी भाविक जातात, सशिष्य जातात, दर्शन घेऊन का होईना येतात. आणि त्या भेटीतून एक नवीन ऊर्जा परमार्थासाठी, नामसाधनेसाठी, सत्कार्यासाठी घेऊन जातात.
प्रत्येक वर्षी आपण भेटत असतो, समोरासमोर तुम्ही येत असता. आणि असं असतं, तसं अनेक वेळेला वर्षातून आपली भेट होते, पंढरीत होते, सप्त्याच्या वेळेला होते. तर सप्त्याच्या वेळेला जो तो आपापल्याला दिलेल्या जबाबदारीच्या मध्ये व्यस्त असतो. एकदा दर्शन घेतलं की आपापल्या कामाला जेवण करणारे जेवण करतात, कीर्तनात बसणारे कीर्तनात बसतात, टाळकरी टाळ घेतात, वाजवणारे वाजवतात, स्पीकरवाले स्पीकर व्यवस्था बघतात. ज्याची ज्याची जशी जबाबदारी असेल तिची सेवा, या ठिकाणी आपल्या त्या सेवेमध्ये सर्वजण व्यस्त असतात. पण गुरुपौर्णिमा ही अगदी इतक्या जवळून आपण एकमेकाशी संवाद साधतो, एकमेकाशी बोलतो, एकमेकाशी दर्शन घेतो, आपापल्या अडीअडचणी, परमार्थिक अडीअडचणी आपण आपल्या सद्गुरूंसमोर मांडतो. असं इतक्या जवळीकपणे होणारी भेट म्हणजे गुरुपौर्णिमेची असते. पण आज तुम्ही तुमच्या घरामध्ये आहात, तुम्हाला तिथं जपून ठेवलेलं आहे. मी माझ्या ठिकाणी शरीरानं आहे. पण एक लक्षात ठेवा, खेद मानण्याचं कारण नाही, वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. शरीरानं जरी आपण भिन्न जरी असलो तरी आपण आत्म्याने, मनाने आपण एकमेकाशी आहोत. तुम्ही माझ्याशी आहात, मी तुमच्याशी आहे. मी तुम्हाला पाहतो आहे, तुम्ही मला पाहता. आणि हेच तर माऊली आज जी सेवेसाठी घेतलेली होवी त्यामध्ये सांगतात, मज हृदयी सद्गुरु जेणे तारीभाव संसार म्हणून विशेष त्यातून विवेक होईल. माझ्या हृदयात माझे सद्गुरू आहेत. मी नुसते डोळे मिटले तरी माझे सद्गुरू माझ्या दृष्टीसमोर येतात. मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. ते माझ्याशी बोलतात, मला मार्गदर्शन करतात, मला तत्वज्ञान सांगतात, मला सेवा सांगतात, मला परमार्थातल्या कामाची जबाबदारी सांगतात, प्रसंगी चुकला असेल तर ओरडतात. हे सगळं माझ्या नजरेसमोर येतं आणि मला वाटतं सद्गुरू तर नाम नाही की माझ्या हृदयात माझ्या पाठीशी आहे. परमात्मा सुद्धा माझ्या जवळ आहे, माझ्या हृदयामध्ये आहे. तो आहे. जसं गाडी चालवण्याकरता मी नेहमी उदाहरण देतो, चालकाला गाडीतच बसावं लागतं, ड्रायव्हरला गाडीतच बसावं लागतं, बाहेरून नाही गाडी चालवता येईल. तसं आपलं एक शरीररूपी जी गाडी चालते, त्या चालण्यासाठी त्या ड्रायव्हरला आपल्या शरीरातच बसावं लागतं. म्हणून तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन ज्ञान होतं, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन संतांची भेट होते, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पुण्य वाढतं. याकरता तीर्थयात्रा करावी. पण देवाचा अनुभव आणि सद्गुरूचा अनुभव हा आपल्याशीच घेता येतो, एकांतामध्ये घेता येतो. आपलं मन मात्र स्थिर पाहिजे. आपलं मन आपल्या परमेश्वराच्या चरणावर स्थिर पाहिजे, सद्गुरूच्या चरणावर स्थिर पाहिजे. आपला विश्वास दृढ पाहिजे. कारण मनानं केलेला परमार्थ, मनानं केलेली भक्ती देवापर्यंत पोहोचते. तसं आपण शास्त्रात ग्रंथामध्ये पाहतो ना, शरीराने भरपूर करतात, पण मन नसेल त्याच्यात काय उपयोग होत नाही. कीर्तन ऐकायला बसताय पण मन कीर्तनच नाही, मन माझे कोण चपला नेलका तिकडे लागले. मग त्या जसं ऐकण्याला असं महत्व नाही. पण मन जर इथं असेल आणि शरीर एखाद्या वेळेला बाहेर असेल, कामात असेल किंवा दुसऱ्या गावात असेल, तर मन लागलेलं इकडे तर असेल. आणि मला माहिती आहे, जशी गुरुपौर्णिमा आता एका दिवसावर जशी आली तशी मला अनेक जणांचे फोन आले, काय करायचं महाराज, काय करायचं बाबा, कसं काय करायचं. म्हटलं काही नाही, सगळं दत्त आहे. आणि प्रत्येक वेळेला कार्यक्रम उत्सव करूनच भक्ती होते अशातला काही भाग नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी प्रदर्शन केलं म्हणजे भक्ती होते अशातला भाग नाही. मनावर आणि देवाच्या ठिकाणी, सद्गुरूच्या ठिकाणी असलेलं जे प्रेम आहे ना, हे प्रेम आपल्याला अनुभव येतं. नाहीतर शरीरानं बहुतेक कष्ट भरपूर लोक करतात, भरपूर काम करतात, भरपूर कर्मकांड करतात, पण मनामध्ये श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, विश्वास नसेल तर ते सगळं कर्मकांडाचं नुसते कष्ट पदरात पडतात. सप्ताह संपल्यानंतर तो सांगतो, जागरण झाली 4 दिवस सतत, त्याला काय बरं का फार त्रास झाला, फार त्रास झाला. पण ते जर प्रेमानं केलेलं असेल, भक्तिभावानं केलेलं असेल तर काही त्रास होत नाही. एक उदाहरण सांगितलं. तसंही एक उदाहरण आहे. मी फार आता आपण व्हिडिओद्वारे किंवा मोबाईलद्वारे आपण एकमेकाला भेटतोय म्हणून जास्त विस्तृत सांगत नाही. पण 2 मित्र, दोन्ही सात्विक, दोन्ही भाविक, आणि दोन्ही भाविक असताना पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये कीर्तन आहे, कीर्तनाचं बोर्ड लागलेलं आहे. आणि त्या कीर्तनाला जावं, आपल्या ज्ञानामध्ये भर पडेल, काहीतरी ऐकावं म्हणून त्या ठिकाणी दोघांनी कीर्तनाला जायचं ठरवलं. तेवढ्या ते पंढरपुरातच शहराच्या बाहेर तमाशाचे पड असतात, मी तुम्हाला माहिती आहे. गाडी फिरली, तमाशाचे आलोचना झाली. त्याबरोबर
एक मित्र म्हणाला मला तिकडे जावंसं वाटतंय. म्हणले हरकत नाही. मग एक बसला कीर्तनात आणि एक गेला तमाशाला. पण कीर्तनात बसला त्याचं काही कीर्तनात लक्ष लागे नाही, कारण तो तमाशाला गेला. बरेच दिवस तमाशा पाहिलेला नाही. काय आता चालू असेल तिथं, ढोलकीचा आवाज मध्ये मध्ये येत होता, गाणाराचा आवाज मध्ये मध्ये येत होता. त्याचं लक्ष तिकडं तमाशात काय चाललं असेल. पण तमाशात जो बसला होता त्याचं लक्ष म्हणजे चुकलं, आपण उगाच तमाशाला आलो. आज पंढरपुरात आपण कशासाठी आलो? पंढरीनाथाच्या मंदिरामध्ये कीर्तन ऐकण्याचा योग म्हणजे किती भाग्य. तसलं भाग्य लाटाळून मी याला आलो, तमाशाला आलो. हे आपलं चूक झालं. म्हणजे तो तमाशाला बसला होता तरी त्याचं मन कुठं कीर्तनात लागलं, आणि कीर्तनात बसला होता त्याचं मन कुठं लागलं तमाशा. साहजिकच जेव्हा पुण्य पापाचा वाटा झाला तेव्हा पुण्य लागलं तमाशात बसला होता त्याला, आणि पाप लागलं कीर्तनात बसला होता त्याला. म्हणजे सांगायचं काय की मन जिकडं आहे तिकडं तुम्ही आहात. तेव्हा शरीर आपण जर पाहिलं तर आपल्याला गीता सांगते, ज्ञानेश्वरी सांगते, शरीर हे क्षण बघतोय आज नाही उद्या नाही. शरीर ही कशी वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला सवय झाली म्हणून, नाहीतर आत्मा सगळ्यांचा एक असतो. त्यामुळे शरीर भिन्न भिन्न असते. शरीराची वेळ झाली नाही, काही विकाराला बळी पडून ही शरीर गेली तरी आपण आत्मा अमर आहे असं आपण हे मानत असतो. तेव्हा आपल्या भाविकासाठी एकच. आता हे कसं निर्माण झालं, का झालं, कशामुळे हा रोग आला, कशामुळे ही महामारी आली, याच्यावर संशोधन शास्त्रज्ञांचं चालू आहे. आपण सुद्धा शास्त्रपुराणाच्या साहित्याने याच्यावर भाष्य करू शकतो, सांगू शकतो. पण त्याला वेळ आहे. आपण या आधी संकटातून सुटूया, आणि संकटातून सुटलं पुन्हा पुन्हा पूर्वीसारखं आपले परमार्थ सत्य कीर्तन भजन जर चालू झाली तर आपल्याला याच्यावर सगळ्यावर आपल्यावर बोलता येईल. आणि त्याच्याकरता वेळ आहे. मला आता त्याच्याकरता वेळ घ्यायचा नाही, फक्त संवाद करायचा तो तुमच्याशी, तुम्हाला भेटायचं आहे. कारण मी नेहमी माझ्या प्रवचनातून कीर्तनातून सांगतो, तुम्ही मला महाराज म्हणत असाल, तुम्ही मला गुरुवर्य म्हणत असाल, तुम्ही मला मोठा म्हणत असाल, पण मी मात्र माझ्या मनातून तुम्हाला मित्र मानतो, तुम्हाला मोठं मानतो. कारण तुमच्यामुळं मी आहे, तुमच्यामुळं मला परमार्थ घडतो, तुमच्यामुळं मला कीर्तन घडतं. तुम्ही ऐकता, तुम्ही कार्यक्रमांचा योग जुळवून आणता, म्हणून कीर्तन घडतात आणि म्हणून मी या गादीवर बसतो, कारण तुम्ही ऐकण्यासाठी आहे. तेव्हा तर मी तुमच्याकडे आहे, तेव्हा तुम्ही काही कमी नाही. तुम्ही सुद्धा ईश्वराच्या मूर्ती आहात, वापरण्याच्या मूर्ती आहात, म्हणून तुम्ही सुद्धा मला सतत भेटावंच वाटतं. आता सुद्धा किरकोळ अपघाताने मी जखमी होतो, आजारी होतो. अनेकांचे फोन आले, अनेक जण भेटण्यासाठी तडपडत आहेत. फोनवरनं त्यांचं वाक्य ठरलेलं आहे, काय करायचं आलो असतो, काय करायचं आलो असतो, असं असतं. आम्ही म्हटलं काही येण्याची गरज नाही, आणि तुम्ही यावं आणि मला बघावं, इतका मी काही आजारी नाही किंवा इतकं काही मला लागलेलं नाही. परमेश्वरानं तुमच्याकरता, माझ्याकरता, माझ्या संसाराकरता, तुमच्या भेटीकरता मला चांगलं वाचवलेलं आहे, सुरक्षित वाचवलेलं आहे, चमत्काररित्या मला वाचवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी बघायला पाहिजे, यायला पाहिजे असं काही चिंता करायचे कारण नाही. फक्त मला दुःख एवढंच वाटतं की या आधी सुद्धा मला अनेक आजार आले, अनेक वेळेला तशा बाबी घडल्या, आणि त्या वेळेला किती वेळेला मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो. पण त्या हॉस्पिटलला चालणाऱ्या उपचारानं बरा होण्यापेक्षा मी तुमच्या भेटीनंतर अर्धा आजार माझा जातो. अनेकदा असं घडलं की आज मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना माणसं बघून गेली, आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज मिळून त्यांच्याच गावात मी कीर्तनाला गेलो. तेव्हा लोकांना, असं न आलेल्या लोकांना खरं पण वाटेल नाही की हे काल ऍडमिट होते. म्हणजे इतकं प्रेम जे असतं, या प्रेमाची कधी मोल करता येत नाही. प्रेमाचं सामर्थ्य असं असतं, भक्तीचं सामर्थ्य असं असतं की त्यामुळं आपल्या मनापासून केलेलं प्रेम, मनापासून केलेली भक्ती हा सगळ्या रोगावरचा, सगळ्या विकारावरचा रामबाण उपाय आहे. आणि म्हणून आज आपण काय करायचं याच्या पुढे, काय याच्यावर उपाय करायचा, दुसरा काही नाही. ती लस निघेल, औषध निघेल, हा त्यांची कामं ते करतायत. आज काय सांगू त्याच्या बाबतीत सुद्धा, आज लोक ऐकत नाही. अनेकदा रस्त्यावर बिनकामाशिवाय फिरतात किंवा पडतात. एक विचार करा, हे सगळं चाललंय हे तुमच्या माझ्यासाठी, प्रत्येकासाठी चाललेलं आहे. ही सगळी बंधनं चालली ती तुमच्या माझ्यासाठी चाललेली आहे. अनेकांनी देवदूतासारखे आपले संसार संकटात घातले. मग ते हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर असतील, नर्स असतील, पोलीस असतील, किंवा अनेक स्वयंसेवी सेवक असतील, अनेक कार्यकर्ते असतील, अनेक लोक, बस चालक असतील, कर्मचारी असतील,
नेते मंडळी असतील, कार्यकर्ते मंडळी असतील, अनेक मंडळी. आज अनेकांना आपण पाहतोय की हे सार्वजनिक काम करता करता लोकांना वाचवता वाचवता काही जण बळी ठरले याच्यामध्ये, काही जणांना त्याची लागण झाली हे आपण पाहतोय. मी परवाच एक मोबाईलवर क्लिप बघितली, तर मुंबईसारख्या ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये काम करणारी सिस्टर आणि त्या सिस्टरला 2 की 3 वर्षाची मुलगी, आणि त्या मुलगीला टाकून तिला हॉस्पिटलमध्ये काम करायचं म्हणून त्या ठिकाणी तिला क्वारंटाईन केलेली होती. त्याच वेळेला ती मुलगी मम्मी का भेटत नाही, मम्मी का भेटत नाही म्हणून तिच्या पप्पाने मम्मीला दाखवण्यासाठी हॉस्पिटलच्या समोर रस्त्यावर आपली गाडी दिली आणि लांबून तिला मम्मी दाखवली की पण मम्मी आहे. कारण वेळ अशी आहे की स्वतःची जन्मदाती आई आज अनेक दिवस झाले आपल्याला भेटू शकत नाही, म्हणून ती मुलगी भेटीसाठी आतुर झालेली होती. तिची अपेक्षा होती मला आईनं उचलून घ्यावी, मला आईने आपल्याला देश कवटाळून घ्यावी, मम्मीने उचलून घ्यावी, आणि म्हणून ती त्या गाडीवर मम्मी 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 करत होती. मम्मीच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाहत होते, पण पर्याय नव्हता. ती पुढे येऊन आपल्या त्या बालकाला, बालिकेला, त्या मुलीला उराशी उचलून घेऊ शकत नव्हती, जवळ करू शकत नव्हती. हा केवढा, हे चित्र केवढं भयान आहे. कुठल्या तरी राज्यामध्ये मी परवा पेपरला कुठतरी ऐकलं कुणाच्या तरी घेऊन की मुलग्याला लागण झाली. मुलग्याला लागण झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेला. तो खॉटेवर गेल्यानंतर बापाशी शेवटी बोलला, पप्पा मला श्वास घ्यायला त्रास होतोय, पप्पा मला श्वास घ्यायला त्रास होतोय, पप्पा बाय बाय. आणि असं म्हणून लगेच त्याला ते ऑक्सिजनचं डॉक्टरांनी लावलं, आणि जेव्हा डॉक्टरांनी ऑक्सिजन काढून बघितलं तेव्हा त्याचा प्राण गेलेला होता. आज बघा ना केवढी भयानक परिस्थिती आहे. आपल्याला सर्वांची चिंता आहे. आज जगणं महत्वाचं आहे. जगलं तर पुढे सर्व काही आहे. आणि म्हणून काही नियम हे आपण आपल्यासाठी, लोकांसाठी, दुसऱ्याचा पण विचार करायचा, आपला पण विचार करायचा, घरातल्या लहानसा सगळ्यांचा विचार करायचा, आणि सगळ्यांचा विचार करून आपल्याला या बंधनात राहणं प्राप्त आहे. आणि म्हणून एकच सर्वांनी करायचं की आपण आपल्याशी एकांतामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरं काही साधना करू शकत नाही, तीच करायची. आपल्याला वाईट वाटतात ना, आता कीर्तन होत नाही, प्रवचन होत नाही, पारायण होत नाही, हे सगळं आपण वाईट वाटतं आपल्याला. पण हे जरी वाईट वाटलं तरी काय वाईट वाटण्याची गरज आहे की आपण याच्या पूर्वी काय थोडी कीर्तन ऐकली, थोडी प्रवचन ऐकली, पण ऐकणे म्हणजे तरी काय, याचा कधी विचार केला का? ऐकणे याचा अर्थ ऐकल्यानंतर आपल्या कृतीत आणायचं, त्यानं खरं ऐकलं. नाहीतर बरेच वर्ष नुसतं ऐकतोय पण त्याच्यात काही फरक पडला नाही. 50 वर्ष सत्य व्यवहार चालेल. बरं, एका मंदिरात असं घडलं, मी काहीतरी सांगतो की एका फिरून कापड विकणारा व्यापारी त्या मंदिरामध्ये, त्या गावामध्ये सप्ताह चाललेला होता, म्हणून रात्री मुक्कामला तो राहिला. दिवसभर फिरून कपडे विकायचे, आणि तो कीर्तनासाठी आला, कीर्तन चाललंय म्हणून. त्याने कीर्तन हा प्रकार कधी पाहिला नव्हता, आणि कीर्तनात महाराज उभे राहिले. त्यांनी सांगायला सुरुवात केली की बाबा रे, आपण जागरूक राहिले पाहिजे. आयुष्यभर जगत असताना किती जरी कमवलं, संसाराची गरज म्हणून वित्त कमवलं पाहिजे, धन कमवलं पाहिजे, योग्य मार्गाने त्याचा विनियोग केला पाहिजे, पण त्याचबरोबर भगवंताची कृपा, भगवंताचं प्रेम, भगवंताचं त्यानं जे आपल्याला दिलेलं आहे हे विसरता कामा नये. आपल्याला ही सर्व इंद्रिय, आपण जो काही आज आहे ते परमेश्वरी कृपेमुळे आहे, परमेश्वरी शक्तीमुळे आहे. आई वडिलांच्या युगाने आपल्या शरीराचा जन्म झाला तरी आपलं हे जिवंतपण, जो जीव आहे हा परमेश्वराने दिलेला आहे. ज्याने हा जीव दिला तयाचे करीन चित्त, जगत जीवन नाला येणं काय म्हणून तयाचे. म्हणून परमेश्वरानं हा जर जीवदान दिला नसतं तर मी जिवंत नाही तर बाकीचं काय केलं. पण आज जी काही माझी प्रतिष्ठा असेल, माझी काही कमाई असेल, मी काय जे काही केलं असेल ते कुणाच्या शक्तीवर केलं त्याला विसरून चालायचं. आणि एक ना एक दिवस हे किती जरी झालं, आजचं सोडा कधी, आणि आज जरी म्हणलं आपण वाचू, याच्यातून वाचलं सुद्धा परमेश्वराची कृपा असेल, इच्छा असेल, आपलं कर्म बलवत्तर असेल, सत्कार्य असेल, पुण्यगाठीचे असेल तर आपण वाचू. पण वाचलो तरी कधीतरी आणखी पुढच्या टप्प्यावर जाणं आहेच ना, का नाही जाणार आहे?
जाणं जाणं हे आहे सर्व. आणि म्हणून जर जायचं तर बरोबर यातलं काय येणार आहे? तुम्ही जेवढं काय पुण्य कराल तेवढंच येणार. आणि मला वाटतं भाविक लोक हे उदासच असतात. साधकाची दशा उदास असावी. त्याला पूर्णपणे माहिती आहे, त्यानं ऐकलेलं आहे. कोण समय येईल कैसा याचा न कळे भरोसा, जैसे पक्षी डाळी दिशा ओढली जाते. कुठली वेळ कधी येईल काय सांगता येणार नाही. आले देवाच्या मनात ते कोणाचे चालेल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कधी ना कधी ये जाणं हे सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून प्रत्येकानं नामस्मरण केलं पाहिजे, सत्कार्य केलं पाहिजे, परोपकार केला पाहिजे. भजन पूजन यासाठीच आहे, पूजन सुद्धा यासाठीच आहे. आपल्यातले विकार कमी होऊन आपल्या सद्बुद्धी दृढ व्हावी, सदिच्छा आपल्या ठिकाणी व्यक्त व्हावी, याकरता हे सगळं अनुकरण करायचं आहे. सद्गुरू जेव्हा आपल्याला अनुग्रह देतात तेव्हा तू आजपासून बदलायचं आहे असं शिष्याला सांगतात. आजपासून तू पूर्वीचा नाहीस. पूर्वीचं झालं घेतलं मी माझ्या पायावर. पूर्वी तुझं कितीही काही पापुण्य असो ते मी माझ्या पायावर घेतलं, पण इथून जसं वाल्याला मारताना सांगितलं, इथून तुला चांगलं वागायचं. आता याच्या पुढं कोणाला मारायचं नाही, कोणाची जीव हत्या करायची नाही, फक्त नामस्मरण करायचं. याच्या पूर्वीचं मी घेतलं. याच्या पूर्वीचं आपल्या कुटुंबातले पण लोक घेत नाही. कर्म कोण घेत नाही? कमवलेले सगळे वाटेकरी आहेत, सगळे माणसं आहेत, सगळे हिसाबला सांगतील कमवलेल्यामध्ये, पण तुमच्या कर्माला वाटेकरी कोण होत नाही. तुम्ही सुख भोगलं चांगलं म्हणते, तुम्ही दुःख भोगलं. उद्या मुलं सुद्धा जर जागेवर जास्त आईबाप राहिले ना तर मग म्हणायला कमी करत नाही, बघतायत कर्माची फळं. आयुष्यभर लय आम्हाला दम देत होते, ओरडत होते, रागागिरी करत होते, असं करतोय तसं करत होतं. कर्माची फळं, अरे कर्माची फळ पण ते कर्म कुणासाठी केलं? म्हणजे स्वतःची मुलं देखील याला वाटेकरी होत नाही, पण सद्गुरू मात्र वाटेकरी होतात. सद्गुरू जेव्हा बोध करा, म्हणून सद्गुरू का ताकदीचा असला पाहिजे? सद्गुरू शरीरात ताकद किती आहे त्याच्यावर अवलंबून नाही, त्याच्या पुण्याची ताकद अशी असली पाहिजे की तो सगळ्यांचं स्वीकारतो. मी स्वीकारलं तुमचं, पण इथून मात्र चांगलं वागा. का? तर तिथून जर पुढे जर शिष्य चुकीचा वागेल तर त्याच्या अर्ध्या पापाचा वाटेकरी गुरु होतो, पत्नीच्या पापाचा अर्धा वाटेकरी नवरा होतो, तसा शिष्याच्या अर्ध्या पापाचा वाटेकरी गुरु होतो. म्हणून इथून चांगलं वागा असं सद्गुरू आपल्याला सांगत असतात. आणि म्हणून इथून चांगलं वाग म्हणजे का? आता चांगलं वागण्याचा कसं आहे, मनुष्य जन्मात येऊन सेवा ही प्रत्येकाला जबाबदारी आहे. कोणी देश सेवा करावी, कोणी समाज सेवा करावी आणि कोणी ईश्वर सेवा करावी. पण ईश्वर सेवा करता करता काही लोकांच्या असा मनात भ्रम होतो की मी मूर्तीची पूजा केली की मी पुष्कळ पूजा केली. असं नाही. मूर्तीची पूजा करता करता ती मूर्ती सर्व ठिकाणी आहे. विठ्ठलाच्या मूर्तीतच विठ्ठल नाही तर तुकोबाला सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची. सर्व ठिकाणी जळी स्थळी, देव नाही असं कुठला जागा नाही. मग असं असेल तर सर्व ठिकाणी म्हणजे सर्वांच्या